बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अक्षय शिंदे यानं बदलापूरच्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती। काही दिवसांपूर्वीच अक्षय शिंदे यानं वैद्यकीय तपासणीनंतर अत्याचार केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात आरोपपत्र देखील दाखल केलं होतं। पोलीस बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला कारागृहातून पोलीस ठाण्यातून ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला। सायंकाळी 6:15च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळतेय। मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे यानं एपीआय निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्वर खेचली। त्यानंतर अक्षय शिंदे याने निलेश मोरे यांच्यावर 3 गोळ्या फायर केल्या। त्यातील एक गोळी निलेश मोरे यांच्या पायाला लागली तर 2 गोळ्यांचा फायर चुकल्याची माहिती मिळत आहे। त्यानंतर निलेश मोरे यांनी जखमी अवस्थेत अक्षयवर हल्ला केला। सोबत असलेले दुसरे अधिकारी पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला। त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून झालेल्या 2 गोळ्या अक्षय शिंदेवर फायर केल्या। यातील एक अक्षय शिंदेच्या डोक्याला तर दुसरी शरीरावर लागली। त्यानंतर दोन्ही जखमींना शिवाजी रुग्णालयात पोलिसांनी नेलं। या घटनेनंतर अक्षयचा मृत्यू झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं। या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले होते।